दादा, काय सांगाल? आज पाटलांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. तुम्ही सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाला. आम्ही रात्रीपासून मी स्वतः आंदोलनात सहभागी झालेलो आहे. दादाची प्रकृती खालावलेली आहे. काल रात्री त्यांना बोलण्याची इच्छा असताना सुद्धा त्यांना बोलता नाही आलं. हातात हात घेतला फक्त. आणि मला देखील काय त्यांना बोलावं, काय म्हणजे विनंती करावं हे कळलं नाही. मी निर्णय घेतला की आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. ज्या समाजासाठी ज्या मागण्या आहेत, ज्या रस्ता आहेत, यासाठी दादा मागील 1.5 वर्षापासून हे आंदोलन करत आहेत. त्यासाठी सर्व समाजाने सहभागी होणं गरजेचं आहे. कारण दादांची गरज समाजाला आहे आणि मी एक समाजाचा घटक असल्यामुळे या आंदोलनात माझं सहभागी होण्याचं माझं पण कर्तव्य आहे. म्हणून मी या आंदोलनात सहभागी झालेलो आहे. आणि जोपर्यंत मला काही टेक्निकल काम येत नाही किंवा माझी तिकडे काही गरज असेल तरच मी जाणार नाही, इथंच थांबणार आहे. दादा, राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा घेण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वागत कराल काय? स्वागत करण्यापेक्षा ज्या प्रशासनातल्या सगळ्या हे कुडमुडून गेलेल्या सगळ्या संस्था आहेत, ज्यांनी या सगळ्या गोष्टीचा गंभीर परिणाम झालेला आहे, चुकीच्या गोष्टी करायला भाग पडला आहे सगळ्या, त्यासाठी सरकारला सरकारला जे त्रास झालेला आहे किंवा सरकारला ज्या सगळ्या म्हणजे सगळे प्रश्न उभे राहिलेले आहेत सरकार पुढे, त्यासाठी सरकारने जे निर्णय घेतील जेणेकरून या आपल्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये कुठं अडसर ठरत आहेत, त्यासाठी त्यांनी ते निर्णय घेतले पाहिजेत. ते त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. यासाठी आम्ही पण मागणी करतो की जे तुम्हाला उचित आहे, जे तुम्हाला ह्या समाजामध्ये, या बीड जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या, ज्या गोष्टी घडू नयेत, यासाठी पावले उचलावं लागतील ते त्यांनी उचलावीत. आम्ही त्यांनी जे निर्णय घेतील त्यावर आम्ही म्हणजे त्याचा स्वीकार करू की हे त्यासाठी केलेलं आहे आणि आम्ही त्याची वाट बघतो.